उपकरणाय विद्महे कोटिरक्षाय धीमहि तन्नो गणपतिः प्रचोदयात्। नमस्कार. श्यामरंग या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेरणा सहाणे यांचा भावमय भरतनाट्यम प्रस्तुती कार्यक्रम आता आपण सुरू करणार आहोत. एक सुरेख सुंदर नेत्रदीपक सोहळा आपण अनुभवणार आहोत. संगीत या पृथ्वी आवाजाचं थोडं बघतात का दादा? हॅलो हॅलो हॅलो, करू सुरू? संगीत या पृथ्वीतलावरची आनंददायी एक अद्भुत गोष्ट आहे. आपण संगीत श्रवण करून त्याची सुंदर अनुभूती घेतो, तर काहीजण तालातून संगीताचा अनुभव घेतात. काही अद्वितीय विलक्षण आत्मे अंतर्मनाच्या शांततेत संगीत अनुभवतात. आजचा श्यामरंग हा केवळ नृत्यप्रयोग नाही, तर युगंधर श्रीकृष्णाच्या विविध रूपांचा, भावभावनांचा आणि भक्तीच्या अनेक छटांचा एक आध्यात्मिक प्रवास आहे. आजची आपली नृत्यांगना प्रेरणा सहाणे दीक्षित ही श्रवणबाधित आहे, अर्थात 100% कर्णबधिर असूनही आपल्या या व्यावहारिक जगातला कोणताही आवाज ऐकू शकत नसली तरी तिच्या अंतर्मनात श्रीकृष्णाच्या बासरीचा स्वर सदैव निनादत असतो. त्या स्वरांनी प्रेरणाला एक नृत्यकलेच्या प्रांगणात आणले. बाह्य श्रवण मर्यादित असले तरी अंतःकरणातील श्रुती अधिक गहिरी असते. श्यामरंग अर्थात श्रीकृष्णाच्या विविध छटा. प्रत्येकाच्या मनातला कृष्ण वेगळा. कधी तो भक्तांचा कैवारी आहे, कधी यशोदेचा खोडकर कान्हा, कधी श्रीकृष्णाच्या गोपींचा प्रियकर आहे, तर कधी विश्वरूप ब्रह्म. शेवटी प्रत्येकाच्या अंतःकरणात कृष्ण वसतो. प्रत्येकाच्या भावविश्वात तो श्याम विविध रंगात निवास करत असतो. आजच्या कार्यक्रमात आपण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या प्रदेशातील संत कवींच्या रचनातून कृष्ण भक्तीचा हा अद्भुत प्रवास आपल्यासमोर उलगडत जाणार आहोत. आपण सगळेजण त्याचा आनंद घेऊयात. कार्यक्रमाची सुरुवात आपण
महाराष्ट्राचे संत शिरोमणी व श्रेष्ठ संत श्री नामदेव महाराजांच्या अभंगाने करणार आहोत. संत नामदेव यांच्यासाठी विठ्ठल किंवा कृष्ण हा केवळ देव नव्हता, तर सखा होता. त्यांच्या या अभंगातून भगवंत आणि भक्त यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या रचनेतून कृष्ण आपल्या भक्तांचा दयाळू रक्षक आहे. द्रौपदीचे रक्षण करणारा, प्रल्हादाचा कैवारी, गजेंद्राच्या आर्त हाकेला धावून जाणारा असा करुणामय श्रीकृष्ण आविष्कृत होतो. या नृत्य रचनेतून भक्ती म्हणजे केवळ उपासना नसून भगवंताशी आत्मीय नाते आहे ही भावना व्यक्त होते. सादर आहे संत नामदेवांची भावपूर्ण सुरेख रचना भक्तजनवत्सले.
निवासिनी जगदम्बे क्षीराब्धि निवासिनी जगदम्बे भक्त जनवत्सले भक्त जनवत्सले भक्त जनवत्सले भक्त जनवत्सले हो विठ्ठले भक्त जनवत्सले भक्त जनवत्सले करुणा पांडुरंगे करुणा भक्तवत्सले करुणा करो पांडुरंगे पांडुरंगे सर्व रसिक प्रेक्षकांना अशी विनंती आहे, जेव्हा गाण्याचा नृत्याचा शेवट येईल तेव्हा आपण सगळ्यांनी दोन्ही हात वर करून म्हणजे आपल्या शिरावर घेऊन टाळ्या वाजवायच्या आहे, म्हणजे प्रेरणाला ते कळू शकेल. किंवा दोन्ही हात वर करून असं केलं तरी ते तिला दिसू शकेल, कारण आपण वाजवलेल्या टाळ्या ती ऐकू शकत नाही. आपण दुसऱ्या नृत्याकडे जाऊयात. दुसरं नृत्य आहे संत पुरंदास यांचं गुम्मन करय दिरे अम्मा. खरं तर बाळकृष्णाचं एक गोजिरं रूपडं आपण आता पाहणार आहोत. बाळकृष्ण म्हटलं की डोळ्यासमोर खोडकर कन्हैया आणि त्याच्या मोहक बाललीला लगेच येतात. या खोडकर लीला किती पाहाव्यात आणि किती ऐकाव्यात, या बाललीलांचा मोह संतांना देखील पडला. कर्नाटकातील महान कवी, भक्त आणि संगीतकार संत पुरंदरदास यांनी श्रीकृष्णाच्या या नटखट बाललीलांचे जिवंत आणि प्रेमळ वर्णन केले आहे. या रचनेत छोटा कान्हा पुन्हा पुन्हा खोड्या करून यशोदेचा राग ओढवून घेतो. रागावलेली यशोदा त्याला घाबरवण्यासाठी म्हणते, आता त्या राक्षसाला बोलवेल हं, त्या बागुलबुवाला बोलवते, तो तुला घेऊन जाईल. आणि मग संपूर्ण विश्वातील असुरांचा संहार करणारा कृष्ण अचानक माता यशोदासमोर घाबरलेला लहान मुलगा बनतो. तो मैया यशोदाची गोड शब्दात विनवणी करतो, आई नको ना गं त्या गुम्मनला बोलवू, म्हणजे त्या राक्षसाला बोलवूस, मला भीती वाटते, मी खोड्या नाही करणार, आता मी तुझे सगळं ऐकेन. या रचनेतील गंमत आणि वात्सल्य अत्यंत हृदयस्पर्शी आहे. पुतना, कंस, कालिया यांचा संहार करणारा परमेश्वर स्वतःच्या आईच्या प्रेमासमोर निरागस बालक होतो. भरतनाट्यममधील अभिनयातून कृष्णाचे लाडी खट्ट, यशोदेचा राग आणि त्यामागचे अथांग ममत्व सुंदरपणे उलगडले आहे. संत पुरंदरदास यांच्या रचनेचे बोल आहेत, गुम्मन करय दिरे अम्मा.
ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ಗುಮ್ಮನ ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ನೀನು ಗುಮ್ಮನ ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ನೀನು ಗುಮ್ಮನ ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ನೀನು ಗುಮ್ಮನ ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ನೀನು ಗುಮ್ಮನ ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದೇನು ಅಮ್ಮಿಯ ಬೇಡೇನು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದೇನು ಅಮ್ಮಿಯ ಬೇಡೇನು ಮಮ್ಮೂತೇನೆ ಅಮ್ಮಳುವುದಿಲ್ಲ ಗುಮ್ಮನ ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ನೀನು ಗುಮ್ಮನ ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ಬಾವಿಗೆ ಹೋಗೆ ಕಾಣೆ ಅಮ್ಮ ನಾನು ಹಾವಿನೋಳಾಡೆ ಕಾಣೆ ಬಾವಿಗೆ ಹೋಗೆ ಕಾಣೆ ಅಮ್ಮ ನಾನು ಹಾವಿನೋಳಾಡೆ ಕಾಣೆ ಹಾವಿನೋಳಾಡೆ ಕಾಣೆ ಹಾವಿನೋಳಾಡೆ ಕಾಣೆ ಹಾವಿನೋಳಾಡೆ ಕಾಣೆ ಹಾವಿನೋಳಾಡೆ ಕಾಣೆ ಅಮ್ಮ ನಾನು ಬಾವಿಗೆ ಹೋಗೆ ಕಾಣೆ ಅಮ್ಮ ನಾನು ಹಾವಿನೋಳಾಡೆ ಕಾಣೆ ಹಾವಿನ ಮೊಲೆಯೂಡೆ ಕರುಗಳ ಬಿಡೆ ನೋಡೆ ಹಾವಿನ ಮೊಲೆಯೂಡೆ ಕರುಗಳ ಬಿಡೆ ನೋಡೆ ದೇವರಂತೆ ಬಂದು ಹಾವಿಲಿ ಕೂಡುವೆ ದೇವರಂತೆ ಬಂದು ಹಾವಿಲಿ ಕೂಡುವೆ ಗುಮ್ಮನ ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ನೀವು ಗುಮ್ಮನ ಕರೆಯದಿರೆ ಅಮ್ಮ ಮಗನ ಮಾತನು ಕೇಳುತ್ತಾ ಮಗನ ಮಾತನು ಕೇಳುತ್ತಾ ಗೋಪಿ ದೇವಿ ಮುಗುಳು ನಗೆಯ ನಗುತ್ತಾ ಮಗನ ಮಾತನು ಕೇಳುತ್ತಾ ಗೋಪಿ ದೇವಿ ಮುಗುಳು ನಗೆಯ ನಗುತ್ತಾ ಜಗದೊಡೆಯ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ಪುರಂದರ ವಿಠಲ 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 ಜಗದೊಡೆಯ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ಬಿಗಿದಪ್ಪಿಕೊಂಡಳು ಮೋಹದಿಂದಲಿ ಆಗ ಬಿಗಿದಪ್ಪಿಕೊಂಡಳು ಮೋಹದಿಂದಲಿ ಆಗ ಜಗದೊಡೆಯ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ಬಿಗಿದಪ್ಪಿಕೊಂಡಳು ಮೋಹದಿಂದಲಿ ಆಗ ವಿಠಲ 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 आता तिसरं नृत्य आपल्याला गुजरातमध्ये घेऊन जाणार आहे.
गुजरातच्या भक्तिरसपूर्ण वातावरणात आपण प्रवेश करीत आहोत. गुजरात ही संत नरसिंह मेहता यांची जन्मभूमी. संत नरसिंह मेहता यांच्या रचनांमध्ये कृष्ण हा आनंदाचा आणि उत्सवाचा केंद्रबिंदू आहे. मेहुलो गाजे हे त्यांचे प्रसिद्ध पद. कृष्णभक्ती, निसर्ग आणि विरह यांचे मिश्रण. निसर्ग स्वतः कृष्णाच्या आगमनाचा उत्सव साजरा करताना दिसतो. मेहुले अर्थात मेघ आकाशात दाटून येतात. गाजे म्हणजे ढगांचा गडगडाट सुरू आहे. विजा चमकत आहे. पावसाची चाहूल लागली असल्याने मोर आनंदाने नाचू लागतात. मातीचा गंध आसमंतात पसरतो. संपूर्ण सृष्टी कृष्णमय होते. अशा या पावसाळी वातावरणामध्ये गोपिका कृष्णाला मुलीच्या वेशात सजवतात व बासरी वाजवायला, नृत्य करायला लावतात. मुलगी वेशातला कृष्ण गोपिकांच्या प्रेमासाठी आनंदाने हे सर्व करतो आणि शेवटी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर धारण करून सगळ्यांचे रक्षण करतो. मेहुले गाजे या रचनेतून आनंद, उत्साह आणि सामूहिक भक्तिभाव व्यक्त होतो. मनातला पाऊस श्रीकृष्णासाठी व्याकुळ आहे. कृष्ण येथे मंदिरापुरता मर्यादित राहत नाही. कृष्ण पावसात आहे, नृत्यात आहे, संगीतात आहे आणि जीवनाच्या प्रत्येक स्पंदनात आहे. मेहुले गाजे ऐकूयात, बघूयात आपण. मेहुलो गाजे ने माधव नाचे, मेहुलो गाजे ने माधव नाचे, झुम झुम वाजे पाय घुघरडी, झुम झुम वाजे
माधव नाचे मेहुलो गाजे ने माधव नाचे धन्य जमुना तट धन्य बंसी वट धन्य जमुना तट धन्य बंसी वट धन्य धन्य अवतार रे धन्य धन्य अवतार रे मेहुलो गाजे ने माधव नाचे मेहुलो गाजे ने माधव नाचे। तीन नृत्य एका पाठोपाठ एक सादर झाली आहेत. किती स्टॅमिना असेल प्रेरणाने मिळवलेला. आपण एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवूयात. आणि हे सगळं कसं सहज शक्य झालं आहे का? प्रेरणाचं हे नृत्य या स्टेजपर्यंत येणं याच्यामागं खूप जणांची मेहनत आहे. मुख्य म्हणजे हे तिला घडवण्यात तिचे आईवडील, तिला शिकवण्यात तिच्या गुरु, या सगळ्यांचा किती मोलाचा वाटा आहे. आपण थोडक्यात तिचा जीवनपट जाणून घेणार आहोत. मी माझी मैत्रीण चित्रा वैद्याला विनंती करते की तो जीवनपट तिने इथं आपल्या सगळ्यांसाठी उलगडून दाखवावा. स्मिता, इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी चित्रा वैद्य. आजच्या श्यामरंग या थीमच्या अंतर्गत प्रेरणा सहाणे दीक्षित या आपल्या आजच्या नृत्यांगनेने आत्तापर्यंत तीन नृत्याविष्कार आपल्यासमोर सादर केले. श्रीकृष्णाच्या विविध रूपांचा, भावभावनांचा आणि भक्तीच्या छटांचा नृत्याच्या माध्यमातून आनंद घेणे हाच एक प्रकारे आपल्यासाठी आध्यात्मिक आनंद आहे. आणि आपण सर्वजण तो अगदी ह्या क्षणी देखील अनुभवत आहोत. खरोखर इतकी तल्लीन होऊन, इतकी बेभान होऊन, इतक्या आत्मविश्वासाने प्रेरणा नाचत होती. अतिशय भावपूर्ण अशी तिची मुद्रा आणि अतिशय लयबद्ध अशी तिची देहबोली. हे सगळं तर जाणवत होतंच, पण ज्या मुलीने सूर, ताल, संगीत कधी ऐकलंच नाही अशा या मुलीच्या प्रेरणाच्या नृत्यामध्ये इतकी तांत्रिक अचूकता, इतकी तांत्रिक सफाई आली कुठून? विचार केला तर हे खरोखरच विलक्षण आहे, अचंबित करणारं सत्य आहे. आणि म्हणूनच कर्णबधीर असलेल्या या प्रेरणा सहाणे दीक्षितविषयी, तिच्या नृत्य साधनेविषयी, तिच्या जीवन प्रवासाविषयी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. प्रेरणा सहाणे दीक्षित हिचा नृत्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. नृत्य, विशेषतः शास्त्रीय नृत्य, हे संगीत, सूर, ताल ह्यांच्याशिवाय करणं केवळ अशक्यच. पण प्रेरणा सहाणे हिने ते शक्य करून दाखवले. प्रेरणा जन्मली तेव्हा नॉर्मलच होती. इतर बाळांप्रमाणेच तिचीसुद्धा वाढ होत होती. परंतु ती 6 महिन्याची असताना तिला अर्धांगवायूचा, पॅरालिसिसचा जबरदस्त झटका आला. 6 महिन्याच्या त्या इवल्याशा बाळाचा डावा हात, डावा पाय वाकडा झाला. डावा डोळा देखील बंद झाला. नाक तिरपे झाले. म्हणजे किती भयंकर अवस्था झाली असेल. औषधोपचाराने तिचं शरीर बरंचसं सरळ झालं, पण पायात शक्ती नव्हती. आणि मेंदूतील श्रवण केंद्र ते तर संपूर्ण उद्ध्वस्तच झाले होते.
आता प्रेरणाला चालता येत नव्हते, ऐकू येत नव्हते आणि बोलता येत नव्हते. म्हणजे एवढ्याशा जीवाला 3 प्रकारचं अपंगत्व आलं होतं. प्रेरणाची ती केविलवाणी अवस्था बघून तिचे वडील केशव आणि आई उज्ज्वला प्रचंड निराश झाले. इतके की आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. पण दैवयोगाने त्याच वेळी उज्ज्वलाची बहीण डॉक्टर वंदना बागडी ह्या अकोला इथून आल्या. उज्ज्वलाला त्यांनी बहिरेपणाविषयी समजावून सांगितलं. हेलन केलर जगभरातील दिव्यांगांसाठी ज्या प्रेरणास्रोत बनल्या होत्या त्या हेलन केलर बाईंचा आदर्श त्यांच्यापुढे ठेवला. त्यानंतर मात्र आत्महत्येचे विचार केशव आणि उज्ज्वला दोघांनीही मनातून काढून टाकले. आपल्या मुलीसाठी हिमतीने, जिद्दीने आणि सकारात्मकतेने निसर्गाशीच लढायचे त्यांनी ठरवले. प्रेरणावर औषधोपचार सुरू झाले. अनेक औषधांचा त्यांनी स्वतः अभ्यास करून शोध घेतला. वैद्यकीय सल्ल्याच्या मदतीने प्रेरणाच्या पायात शक्ती येऊ लागली. प्रेरणा हळूहळू पावले टाकू लागली, मग चालू लागली आणि नंतर चक्क धावूसुद्धा लागली. परंतु बहिरेपणावर मात्र शेवटपर्यंत कुठलाही इलाज यशस्वी झाला नाही. श्रवणयंत्राचाही उपयोग झाला नाही आणि प्रेरणा 100% बहिरी झाली. पण उज्ज्वलाने हार मानली नाही. तिने स्वतः मूकबधिरांना शिकवण्याचा कोर्स केला आणि एक धाडसी निर्णय घेतला. प्रेरणाला नॉर्मल मुलांच्या शाळेतच घालायचे. कर्णबधिर मुलांना भाषा शिकणं, अभ्यास करणे, परीक्षा देणे हे सारे खूप अवघड जाते. प्रेरणाच्या आईचे, उज्ज्वलाचे मात्र तिला प्रचंड मोठे पाठबळ होते. एकदा एका परीक्षेच्या वेळी वर्गात पेपरासंबंधी काहीतरी अनाऊन्समेंट झाली. प्रेरणाला ती समजलीच नाही. तिचा पेपर अवघड गेला. आपल्याला ऐकू येत नाही म्हणून आपण लिहू शकत नाही या दुःखाने व्याकुळ होऊन प्रेरणा घरी आल्यावर रड रडली. रडता रडताच ती देवासमोर झोपून गेली. पण जेव्हा ती उठली तेव्हा ती हसतच उठली. त्या छोट्याशा मुलीने काय पाहिलं असावं स्वप्नात माहीत नाही. तिने उज्ज्वलाला समजावले, अगं आई गं, ठीक आहे, मी जशी आहे तशीच छान आहे, आता नाही रडणार पुन्हा. म्हणजे तिने स्वतःला स्वीकारलं होतं. त्या छोट्याशा मुलीमध्ये कुठून आली असावी ही समज, कुठून आली असावी प्रगल्भता. प्रेरणा औंधच्या श्री शिवाजी विद्या मंदिरमधून 10वी पास झाली. नंतर तिने 12वी पूर्ण केली आणि सध्या ती पुढील शिक्षणही घेत आहे. ती 7 वर्षाची असताना औंधच्या एका विद्यार्थिनीच्या माध्यमातून साधना नृत्यालयाच्या गुरु शुमिता चटर्जी महाजन यांची भेट झाली. त्यांनी संगीत, सूर, ताल ऐकू न येणाऱ्या ह्या प्रेरणाला भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य शिकवायचेच असा जणू पण केला आणि हे आव्हान स्वीकारले. अशा प्रकारे प्रेरणाचे नृत्य शिक्षण सुरू झाले. अर्थात हे आव्हान शिवधनुष्य पेलण्यासारखेच मोठे होते. गुरुमाऊलींनी सुरुवातीला 2-3 वर्षे प्रेरणेच्या नुसत्या क्षमतांचाच अभ्यास केला. म्हणजे तिची निरीक्षण शक्ती, लकबी उचलायची तिची वृत्ती वगैरे. आणि त्यांच्या लक्षात आलं, संगीत, सूर, ताल ती शरीरातूनच घेऊन आली आहे. नृत्याचं कौशल्य तिला उपजतच प्राप्त झालेलं आहे. मग मात्र प्रेरणाचे नृत्य शिक्षण अगदी जोमाने, नेटाने सुरू झाले. गुरुमाऊलींनी अनेक प्रयोग तिच्यावर केले. तिचे डोळे बांधून घुंगराच्या काठीने तिच्या हातावर ताल देण्याचा प्रयत्न केला. असे बरेच प्रयोग केले. काही यशस्वी झाले, काही नाही झाले. अखेर प्रेरणेच्या अरंगेत्रमचा म्हणजे पहिल्या स्टेज शोचा दिवस उजाडला. उज्ज्वला आणि गुरुमाऊली दोघींनी जय्यत तयारी केली होती. वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या, बातम्या छापून आल्या. गुरुमाऊलींनी शास्त्रीय नृत्यात कुठलीही तडजोड करायची नाही असा निश्चयच केला होता. 2 जून 2007 या दिवशी अरंगेत्रम झाले.
1000 प्रेक्षक स्तब्ध होऊन, निशब्द होऊन, अवाक होऊन नृत्याचा हा अनोखा आविष्कार पाहत होते. वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स ह्या सर्वावर प्रेरणा झळकली. त्यानंतर प्रेरणाने अनेक रंगमंचावर नृत्याचे कार्यक्रम केले. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या समोर एक आदर्श ठेवला. म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींसमोर एका असामान्य व्यक्तीने ठेवलेला तो आदर्श होता. धन्यवाद. थोडा प्रेक्षकांमध्ये लाईट दिला तर थोडासा संवाद साधता येईल. एक हलका लाईट देऊ शकतात का दादा? रसिका हो, अगदी धडधाकड मूल असलं तरीही त्याला कुठलीही कला शिकवायची असली किंवा अभ्यास शिकवायचा असला तरीही तर आई आणि वडील आणि गुरु किती मेटाकुटीला येतात हे आपण सगळेजण जाणून आहातच. आणि ज्या मुलीला जन्मापासून म्हणजे जवळ 6 महिन्याची होती तोपर्यंत थोडा ती रिस्पॉन्स देत होती. 6 महिन्याचं बाळ म्हणजे खूप लहान. त्यानंतरपासून तिला अजिबात ऐकू येत नाही. अशा मुलीसाठी मेहनत घेणं आणि तिला सोलो परफॉर्मन्स म्हणजे स्टेजवर एकटीने कार्यक्रम करण्याच्या लायक बनवणं म्हणजे हा केवढा मोठा प्रवास आहे. आणि हा सगळा प्रवास आई, वडील आणि तिचे गुरूंची पण कमाल आहे. त्यांनी तिला बघता क्षणी सांगितलं आणि तिच्या आईच्या रिक्वेस्टवरून सांगितलं की हो मी ह्या मुलीला शिकवेन. खरं तर गुरूचं पण खूप धाडसच म्हणायला हवं. मी गुरूंना जेव्हा प्रत्यक्ष भेटले, बघितलं आणि त्यांची कळकळ बघितली की प्रत्येक स्टेप आली पाहिजे. तिला ऐकू येत नाही म्हणून तिला ते माफ आहे असं अजिबात नाही. तिला सगळं आलंच पाहिजे हा गुरूंचा हट्ट आहे. आणि तिच्या प्रत्येक स्टेपसाठी, तिच्या प्रत्येक ॲक्शनसाठी ते खूप धडपडतात किंवा त्यांनी तसं करावं, तिने तसं करावं, तिला यायला पाहिजे याच्यासाठी त्या 100 नव्हे तर 200% त्या मेहनत घेतात. हे मी प्रत्यक्ष बघितलं. आपण गुरूंना सन्मान करण्यासाठी सगळेजण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. कारण प्रेरणा इतक्याच त्या पण ह्या टाळ्यांच्या हक्कदार आहेत. खूपदा आपल्याला मुलं व्यवस्थित शिकत नसली किंवा अभ्यासात मागे पडत असली तर आपण गुरुजी त्यांना किंवा ट्युशन टीचर सांगतात की नाही तुम्ही त्याला घरीच शिकवा. पण ह्या गुरूंनी सातत्याने कष्टांची कास धरून तिला इथपर्यंत आणलेलं आहे. आपण पुढील नृत्याकडे जाणार आहोत. 4थं नृत्य आहे संत सूरदासांची ही रचना आहे गोपी गोपाल लाल. आत्ता वातावरण अधिक कोमल आणि वात्सल्यमय झाले आहे. अंध संत कवी सूरदास यांनी आपल्या अंतर्दृष्टीतून कृष्णाच्या बाललीला अक्षरशः जिवंत केल्यात. गोपी गोपाळ लालामध्ये नटखट कृष्ण हा खोडकर, लोणी चोरणारा, गोपींना छेडणारा आणि तरीही सर्वांचा लाडका असा दिसतो. तो माखन चोरतो, मटकी फोडतो, गोपींना त्रास देतो. राधेची नथ चोरीला जाते. रात्री रासलीला खेळताना राधेची नथ तिला अतिशय सुंदर दिसते आहे हे पाहून कृष्ण त्याचं कौतुक करतो. आणि आता नथ हरवली म्हणजे कृष्णाने चोरली असेल असे राधेला वाटते. ती कृष्णाला गयावया करते की माझी सोन्याची नथ आहे, माझी आई रागवेल असे म्हणत रडते. तेव्हा कृष्ण तिला सोन्याची नथ परत करतो. राधाकृष्ण यांच्या नात्यातील मोहक निरागसतेसमोर सगळेच हरखून जातात. आजच्या या सादरीकरणात सूरदास आणि प्रेरणा यांच्यात एक विलक्षण समान धागा जाणवतो. बाह्य इंद्रियांच्या पलीकडे जाऊन अंतर्मनातून अनुभवल्या जाणाऱ्या कृष्णाचा. सादर आहे संत सूरदास यांची गोपी गोपाळ लाला. गोपाल लाल रास मंडल माहे
गोपी गोपाल लाल लाल गोपी गोपाल लाल लाल गोपी गोपाल लाल लाल गोपी गोपाल लाल रास मंडल माही गोपी गोपाल लाल रास मंडल माही तथा थेता सुधंग निरतत गहिवाही गोपी गोपाल लाल रास मंडल माही तथा थेता सुधंग निरतत गहिवाही गोपी गोपाल लाल रास मंडल माही तथा थेता सुधंग निरतत गहिवाही गोपी गोपाल लाल रास मंडल माही गोपाल लाल रास मंडल माही तथा थेता सुधंग निरतत गहिवाही गोपी गोपाल लाल रास मंडल माही शरद चंद पोंछत जल श्रमानंद राधा मुख शरद चंद पोंछत जल श्रमानंद श्री व्रज चंद लटक लटक श्री व्रज चंद लटक लटक करत मुकुट छाही गोपी गोपाल लाल रास मंडल माही सुधर गात सुधर गात सरे गमा पधनी गठाठ 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 सुधर गात सरे गमा धनी गठाठ सुधर गात सरे गम पधनी गठाठ सुधर गात सरे गम पधनी गठाठ और पद ही प्रहलाद दांत दंपति अति साधनी गोपी गोपाल लाल रास मंडल माही यमुना नीर यमुना नीर यमुना नीर यमुना नीर यमुना 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 नीर चकित थकित यमुना नीर चकित थकित यमुना नीर खगमिग जगमग शरीर चकित थकित यमुना नीर चकित थकित यमुना नीर खगमिग जगमग शरीर धनी रंग के कुमार बलि बलि जाय सूरदास बलि बलि जाय सूरदास रास सुख निहार गोपी गोपाल लाल रास मंडल माही
गोपाल लाल रास मंडल माही तत्ते कासो धंदे धुत गही वाही गोपी गोपाल लाल रास मंडल माही गोपी गोपाल लाल रास मंडल माही रास मंडल आपण आता 5व्या नृत्याकडे जाणार आहोत. अलई पायुदे कण्णा. उत्तकडी व्यंकट सुब्बय्य हे कवी आहेत आणि आता आपण माधुर्य भक्तीच्या आणि उत्कट विरहाच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. उत्तकडी व्यंकट सुब्बय्य हे संस्कृत तामिळ भाषेतील विद्वान, संगीतकार, कवी यांच्या या अलई पायुदे कण्णा या तमिळ भाषेतील अप्रतिम रचना आहेत. कण्णा म्हणजे कान्हा. गोपिकांचे आंघोळीचे कपडे पळविणारा कान्हा नटखटपणे झाडावर बसून बासरी वाजवतो आहे. कृष्णाच्या या बासरीचे स्वर मनात उठणाऱ्या लाटांसारखे वर्णिले आहेत. त्याची मोहक मुद्रा आणि त्याच्या बासरीचा स्वर हे सर्व मनाला अस्वस्थ करून टाकतात. अलई पायुदे म्हणजे भावनांच्या अखंड उठणाऱ्या लाटा. या नृत्यातून भक्तांच्या अंतर्मनातील ओढ, प्रेम आणि पूर्ण समर्पण व्यक्त होते. प्रेरणासाठी ही रचना अधिक अर्थपूर्ण ठरते, कारण बाह्यस्वर कदाचित ऐकू येत नसतील, पण अंतर्मनातील कृष्णवेणू अखंड निनादत असते. நிலை பெயராகி நிலை பெயராது சிலை போலவே நிலை பெயராது சிலை போலவே நேரமாவதறியாமலே மிக வினோதமான முரளிதர நேரமாவதறியாமலே மிக வினோதமான முரளிதர என்பன மலை பாயுதே கண்ணா அலை பாயுதே கண்ணா என் மனமிக அலை பாயுதே உன்னானந்த மோகன வேணுகானமதில் அலை பாயுதே கண்ணா. பகல் போல் எரியுதே திக்கை நோக்கி என்னிரு புருவம் நெறியுதே கனிந்த உன்மே
கோடி பதத்தை எனக்கு அளித்து மகிழ்த்தவா. ஒரு தனித்த வனத்தில் அனைத்து எனக்கு உணர்ச்சி கொடுத்து முகிழ்த்தவா. கடல் அலையினில் கதிரவனுடனே இணையல கழகன கனித்தவா. கதறி மனமுருக நான் அழைக்கவோ இதரமாதருடன் நீ கழிக்கவோ. இது தகுமோ, இது முறையோ, இது தர்மம் தானோ. இது தகுமோ, இது முறையோ, இது தர்மம் தானோ. குழலோடிடும் பொழுது ஆடிடும் குழைகள் போதவே மனது வேதனை மிகவும் அலைபாயுதே. கண்ணா என் மனமிக அலைபாயுதே. உன்னாதந்த மோகன வேணுகான மனித அலைபாயுதே. கண்ணா आता कार्यक्रमात यापुढे आपण काही सत्कार करणार आहोत. कारण एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे अनेक जणांचे हातभार त्याला लागत असतात, अनेक जणांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत त्याला होत असते. तर एक फुलाची पाकळी कृतज्ञता म्हणून आपण त्यांचे सत्कार करणार आहोत. मी गुरुमांना विनंती करते त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. यानंतर जयाताई काळे जागृती संस्थाच्या चालवतात, त्यांनाही मी स्टेजवर आमंत्रित करते. आणि श्रीयुत पियुष शहा साई गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना पण मी स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करते. सत्कार करते याला कोणाचा? श्री प्रमोद भालेराव सर जे आहेत ते साई सेवा संस्था, साई सेवा मतिमंद मुलांची शाळा याचे ते प्रमुख आहेत शिवण्याची. त्यांनी पण स्टेजवर यावं अशी मी त्यांना विनंती करते. गुरुमांना विनंती करते त्यांनी श्री पियुषांचा सत्कार करायचा आहे आणि जयाताईंचा पण सत्कार करायचा आहे. आपण सगळे टाळ्या वाजवूयात. सर आपण एक मिनिट थांबा. प्रमोद भालेराव सर या सर स्टेजवर.
आलाय का? जुनी सांगवी. दीक्षित सर. दीक्षित सर प्रेरणा लहान असताना चित्रकला शिकवली. त्यानंतर प्रत्येक वेळेला स्टेजचं काम. विजय दीक्षित यांची ओळख नवीन मी सांगायला नको. खटावकर सर आणि विजय दीक्षित. मंडईचा गणपती म्हटलं की 2 नावं डोळ्यापुढे येतात. चित्रकार आणि प्रत्येक वेळेला ही सगळी सजावट खटावकर आणि दीक्षित सर अप्रतिम करतात. अर्ध्या रात्री मदतीला उभे राहतात. त्यांचे जावई धीरज दीक्षित आलेले आहेत का? प्रत्येक वेळेला धीरज हे ग्राफिक कार्ड किंवा काही बनवायचं असेल तर तातडीने बनवून देतात प्रत्येक कार्यक्रमासाठी. त्यांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. हो, काही जणांचा नामोल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या सगळ्यांचा मी नामोल्लेख करते, त्यांचे आभार मानते आणि मग आपण पुढील कार्यक्रमाकडे जाऊयात. सन्माननीय आमदार श्री शंकरशेठ जगताप, चिंचवड विधानसभा, श्रीयुत प्रमोद भालेराव, श्रीयुत पियुष शहा, कावेडिया ज्वेलर्स, श्रीयुत विवेक खटावकर, श्रीयुत विजय दीक्षित, श्रीयुत धीरज दीक्षित, डॉक्टर संतोष ढोरे, या व्यतिरिक्त डॉक्टर मंदाताई खांडवे, रामकुमार शेळके आणि विनया देसाई या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे जाऊयात. कृती हिती या सगळ्यांचे आभार. या ठिकाणी डॉक्टर गुप्ता आलेले आहेत. त्यांचा नामोल्लेख राहून गेला. प्लीज डॉक्टर गुप्ता. या शानदार सत्कार समारंभानंतर पुन्हा एकदा आपण नृत्याच्या कार्यक्रमाकडे वळूयात. प्रेरणा सहाने दीक्षित ही कृष्ण भक्तीचे आणखी काही रंग, श्यामरंग या आजच्या कार्यक्रमातून आपल्यापुढे सादर करणार आहे. तत्पूर्वी तिच्या नृत्य साधनेविषयी, तिला मिळालेल्या सन्मान पुरस्काराविषयी आपण जाणून घेऊया. भरतनाट्यम ह्या शास्त्रीय नृत्यात प्रावीण्य मिळवलेली, पारंगत झालेली ती एक आता यशस्वी व्यावसायिक नृत्यांगना आहे. तिच्यासाठी नृत्य ही केवळ कला नसून ती एक साधना आहे आणि त्याच्यापाठी तिची वर्षानुवर्षाची तपश्चर्या आहे. माझ्या मते तर ती केवळ एक नृत्यांगना नव्हे तर एक नृत्य तपस्विनी आहे. तिने आत्तापर्यंत 75पेक्षा जास्त कार्यक्रम केलेत, अगदी जगभर केले. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. जगातली ती पहिली कर्णबधीर भरतनाट्यम व्यावसायिक नृत्यांगना ठरली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, संभाजीनगर, बार्शी, सातारा आणि अनेक शहरामध्ये तसंच कोलकाता, केरळ, तामिळनाडू येथील प्राचीन मंदिरांमध्ये, ऋषिकेश, हिमाचल प्रदेश, अगदी केदारनाथ येथे देखील नृत्याचे कार्यक्रम तिने सादर केले. पुण्यात संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर नृत्य नाटिका असा एक अभिनव प्रयोग पण तिने सादर केला होता. हंगेरी येथील इंटरनॅशनल डान्स अँड आर्ट फेस्टिवल यामध्ये तिचा सहभाग होता. या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजे 2026मध्ये 24 जानेवारीला मुंबईला ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या 162व्या स्थापना दिनानिमित्त गीत रामायण या कार्यक्रमात तिने नृत्य सादर केले. ह्या कार्यक्रमाला चीफ जस्टिस ऑफ इंडिया श्री सूर्यकांत आणि माजी चीफ जस्टिस श्री गवई उपस्थित होते.
त्यांनी प्रेरणाचे विशेष कौतुक केले. परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नृत्य सादर करण्यासाठी प्रेरणा श्रीलंकेला जाणार आहे. म्हणजे तर अगदी टाळ्यांचा वर्षावच झाला पाहिजे. आजपर्यंत हजारो लोकांनी टाळ्यांचा वर्षाव करून प्रेरणाच्या नृत्याचा, अभिनयाचा आनंद घेतला. अनेक दिव्यांगांनी तिच्याकडनं स्फूर्ती घेतली. प्रेरणाला आतापर्यंत 35पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे 3 डिसेंबर 2015 रोजी तिला विज्ञान भवन नवी दिल्ली इथे तत्कालीन अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांच्या हस्ते रोल मॉडेल या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय पुण्यातील संघर्ष सन्मान पुरस्कार, नाशिक येथील रुक्मिणी पुरस्कार, भारतातील 15 दिव्यांगांचा सन्मान करणारा भारत प्रेरणा पुरस्कार असे अनेक पुरस्कार तिला मिळाले. प्रेरणाला कसे घडवले यावर तिची आई डॉक्टर उज्ज्वला सहाने यांनी प्रेरणा द साऊंड ऑफ सायलेन्स हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा लक्ष्मीबाई टिळक हा पुरस्कार मिळाला. हे पुस्तक आज या सभागृहाच्या बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर माणूस जिद्दीच्या जोरावर, सकारात्मकतेच्या बळावर कुठपर्यंत जाऊ शकतो हे समजेल. समस्येला सामोरे जाण्याची हिंमत, त्यावर विजय मिळवण्यासाठीची प्रेरणा या पुस्तकाने आजवर अनेकांना दिली आहे. हे पुस्तक वाचून इंजिनिअरिंगला नापास झालेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्याचा विचार सोडून दिला आणि पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी तो तयारी करू लागला. सध्याच्या परिस्थितीमध्ये हे अगदी विचार करण्यासारखं ही बातमी, ही गोष्ट आहे. हा केवढा मोठा पुरस्कार लेखिकेला म्हणजे उज्ज्वला सहानेनं मिळाला. हे पुस्तक जरूर वाचावे अशी मी इथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना अगदी नम्र विनंती करते. आणि गुरुमाऊली शुभिता महाजन त्यांच्याबद्दल काय बोलावे. त्यांनी प्रेरणाला नृत्यकलेत इतके प्रावीण्य मिळवून दिले की आपण या गुरु शिष्य जोडीपुढे नतमस्तक होतो. या सुरेख, निर्मळ आणि पवित्र गुरु शिष्य परंपरेला आणि दोघींच्या अप्रतिम कला साधनेला मनापासून करा आणि पुढील कला यात्रेसाठी या दोघींना अनंत शुभेच्छा. धन्यवाद. संत मीराबाई आता श्रीकृष्ण भक्तिपूर्ण समर्पणाच्या टप्प्यावर येते आहे. संत मीराबाई त्याग, समर्पण, भक्ती यांचे मूर्तिमंत रूप. संत मीराबाई यांनी राजवैभव, सामाजिक बंधने आणि सांसारिक अपेक्षा सर्व काही श्रीकृष्णांना अर्पण केले. मारो प्रणाममध्ये त्या मनमोहन श्रीकृष्णाच्या चरणी संपूर्ण आत्मसमर्पण करतात. ही केवळ भक्ती नाही तर स्वतःचे अस्तित्व कृष्णात विलीन करण्याची अवस्था आहे. या नृत्यातून माधुर्य भक्तीची उत्कटता, प्रेम आणि विरक्ती व्यक्त होते. बघूयात. मा
संत अन्नमाचार्य. आता हा प्रवास वैयक्तिक भक्तीपासून वैश्विक तत्त्वज्ञानाकडे वळतो आहे. आंध्र प्रदेशातील 14व्या शतकातील महान संत कवी अन्नमाचार्य सांगतात, जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, स्त्री पुरुष, अगदी स्त्री पुरुष भेदही कोणतेच खरे भेद नाहीत. राजा आणि सेवक यांना येणारी निद्रा एकाच प्रकारची असते, नाही का? किती छान विचार आहे हा. रस्त्यावरून जर हत्ती चालत असला, बाजूला कुत्रा चालत असला आणि एखादा गरीब मनुष्य चालत असला तर त्या तिघांवर सूर्याचा जो प्रकाश पडतो किंवा त्याचं जे ऊन असतं, उष्णता असते, ती तिघांवर सारखीच पडते. निसर्ग असा विचार करत नाही हत्ती मोठा आहे म्हणून त्याला कमी, कुत्रा छोटा आहे म्हणून त्याला जास्त, गरीब माणूस आहे म्हणून त्याला जास्त. असे कुठलेही निसर्गाकडे भेदभाव नाही आहेत. ते भेदभाव जे सगळे आहेत ना, ते मानवनिर्मित आहेत. आपण कुठेतरी प्रयत्न करूया की संतांच्या मार्गावर चालण्याचा. सूर्य सर्वांसाठी उगवतो
सूर्याला कोणी पाण्याने अर्घ्य देतं तर कष्टकरी घामाचे अर्घ्य देतं. ब्रह्ममोक्ते परमसत्य एकच आहे, परमपुरुष एकच आहे, एकच सत्य आहे, त्याच्या अंतर्मनात हरी आहे. येथे कृष्ण केवळ वृंदावनातील कान्हा राहत नाही, तो सर्वव्यापी चैतन्य म्हणतो. आणि नृत्य देखील आपण कथानकतेकडून ध्यानात्मकतेकडे आता प्रवास करत आहे. बघूयात. ತಂದನಾನಾಗಿ ತಂದನಾನಾಪುರೆ ತಂದನಾನ ಬಳ ತಂದನಾನ ಬಳ ತಂದನಾನ ಬ್ರಹ್ಮಮೊಕ್ಕಟೇ ಬರ ಬ್ರಹ್ಮಮೊಕ್ಕಟೇ ಬರ ಬ್ರಹ್ಮಮೊಕ್ಕಟೇ ಬರ ಬ್ರಹ್ಮಮೊಕ್ಕಟೇ ತಂದನಾನಾಗಿ ತಂದನಾನಾಪುರೆ ತಂದನಾನ ಬಳ ತಂದನಾನ ಬಳ ತಂದನಾನ ಬಳ ತಂದನಾನ కందువకు హీనాదికములెంతో లేవు అందరికి శ్రీహరే అంతరాత్మ కందువకు హీనాదికములెంతో లేవు అందరికి శ్రీహరే అంతరాత్మ హరే అంతరాత్మ శ్రీహరే అంతరాత్మ ఇందులో జంతు కులమేదనొకటే అందరికి శ్రీహరే అంతరాత్మ ఇందులో జంతు కులమేదనొకటే అందరికి శ్రీహరే అంతరాత్మ హరే అంతరాత్మ శ్రీహరే అంతరాత్మ ತಂದನಾನಾಗಿ ತಂದನಾನಾಪುರೆ ತಂದನಾನ ಬಳ ತಂದನಾನ ಬಳ ತಂದನಾನ ಬಳ ತಂದನಾನ నిండార రాజు నిద్రింసు నిద్రైనొకటే అండనే బంటు నిద్రగదిగోనొకటే నిండార రాజు నిద్రింసు నిద్రైనొకటే అండనే బంటు నిద్రగదిగోనొకటే మెండైన బ్రాహ్మణుడు మెట్టు భూమి ఒకటే చండాళుడుండేటి సరి భూమి ఒకటే మెండైన బ్రాహ్మణుడు మెట్టు భూమి ఒకటే చండాళుడుండేటి సరి భూమి ఒకటే సరి భూమి ఒకటే ఈ సరి భూమి ఒకటే తందనానాగి తందనానాపురే తందనానా బళ తందనానా బళ తందనానా బళ తందనాన కడిగేనుకు మీద కాయు ఎందొకటే పుడమి సునగము మీద పొలెను ఎండొకటే కడిగేనుకు మీద కాయు ఎందొకటే పుడమి సునగము మీద పొలెను ఎండొకటే కడుపు నెలను పాప కర్ములను సరిగావ జడియు శ్రీ వెంకటేశ్వరు నామము ఒకటే కడుపు నెలను పాప కర్ములను సరిగావ జడియు శ్రీ వెంకటేశ్వరు నామము ఒకటే శ్రీ వెంకటేశ్వరు నామము ఈశ్వరు నామము వెంకటేశ్వరు నామము శ్రీ వెంకటేశ్వరు నామము ఒకటే తందనానాగి తందనానాపురే తందనానా బళ తందనానా బళ తందనానా బళ తందనాన బ్రహ్మమొక్కటే బర బ్రహ్మమొక్కటే బర బ్రహ్మమొక్కటే బర బ్రహ్మమొక్కటే తందనానాగి తందనానాపురే తందనానా బళ తందనానా బళ తందనాన 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 బళ తందనాన
काही सत्कार राहिले आहेत. मी गुरुमांना विनंती करते थोडीशी तसदी घ्यावी. आहोत 2 नृत्य आपण बघणार आहोत. तत्पूर्वी घरच्यांचेच सत्कार आहे. आणि असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की इफ यू लव्ह समवन शो इट. तर त्याचाच हा एक प्रकार असणार आहे. हां, पहिला सत्कार असणार आहे प्रेरणाची अशी इच्छा आहे की आपल्या गुरूंचा तिने सन्मान करावा आणि सगळ्यांसमोर ती त्यांच्या ऋणात आहे हे व्यक्त करावं. मी गुरुमाऊलींना आणि प्रेरणाला विनंती करते की दोघींनी स्टेजवर यायचं आहे. त्यांना तयार करत असतात. त्यांना असं वाटतं की शिष्य तयार झाले हाच मोठा सत्कार आहे. त्यामुळे असा सत्कार घेण्यासाठी त्या खूप खुश नसतात. पण शिष्याला मात्र वाटत असतं की काही ना काही सगळ्यांसमोर साजरं झालं पाहिजे आणि कृतज्ञता म्हणून आपण हे सगळं साजरं करतो आहोत. आजपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात स्मिताताई म्हणतात तशा ह्या गुरुमाऊली कधीही स्टेजवर येऊन सत्कार घेत नाहीत. आत्तासुद्धा त्या माझ्यावर खूप रागावलेल्या आहेत. पण मी म्हटलं मला काय मारायचं ते नंतर मार. एका तरी कार्यक्रमात गुरुमाऊलींचा प्रेरणाच्या हस्ते हा हृदयस्पर्शी पहिलाच खरं तर सत्कार होतोय. आणि ती प्रेरणाची पण इच्छा होती आणि गुरूंची पण इच्छा होती. हो हो आहे, कार्यक्रम चालूच आहे, तो कुठेही तुटत नाही. पण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या, कारण ही 35 वर्षांची तपश्चर्या आहे. त्यांनी 2 शब्द बोलावे. हो, काहीतरी बोलावं. नंतर मला किती मारायचं ते. 2 शब्द बोलते. मनापासून थँक्यू सर्वांना. गुरुमा 2 मिनिट स्टेजवर थांबायचं आहे तुम्ही. घरच्यांचे सत्कार आहे. मी ह्या मदतनीस मुली आहेत ना सगळ्या शिष्या, त्यांना आमंत्रित करते. निहारिका, नेहा, कृषा, कृती, हिती, अनघा. अगदी छान पटकन यायचे स्टेजवर आणि गुरुमांकडून सत्कार स्वीकारायचा आहे. खरं तर ह्या सगळ्यांच्या मदतीशिवाय गुरूंना हवं तसं स्टेजवर होऊ शकत नाही. कारण आपण सगळे निष्णात नसतो ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. तेव्हा ह्या सगळ्या शिष्यांचीच गरज असते आणि खरंच त्या सत्काराला नक्कीच पात्र आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया. बघा शिष्यांचे चेहरे किती उमलले आहेत की नाही? हो की नाही? जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. मला खरंच मनापासून धन्यवाद बोलायचं आहे. स्मिताताई, चित्राताई, प्लीज या. परवाच त्यांची ओळख झाली आणि कार्यक्रमाच्या तर एक निमित्त असतं आणि असा रिहर्सलमधनं आपले काही मनं जुळत जातात आणि वी कनेक्ट, वी नेटवर्क अँड वी फाइंड सिमिलर माइंडेड पीपल. ऑल ऑफ यू आर सिटिंग इन दी ऑडियन्स, थँक्यू व्हेरी मच. खरंच प्रेरणा आज जे काय आहे ते सर्वांच्या आशीर्वादामुळे पण आहे. अँड आय हॅव बीन रिअली लकी की मला एक गॉड गिफ्टेड चाइल्ड अशी मिळालेली आहे. ऑल द गर्ल्स ऑन द स्टेज सर्वजण तिचे गुरु भगिनी पण आहेत आणि सर्वजण माझ्या काय म्हणतात, मी माळी आहे आणि माझ्या अंगणातले हे सगळे फुलं आहेत. तर आय एम रिअली लकी दॅट आय हॅव सच अ नाईस फॅमिली ऑफ साधना. तुम्ही पण आमचं करायचं. येस, ऑफकोर्स. आता अजून थोडासा त्रास. आम्ही पण डान्स पे चान्स म्हणतात तसा आमचा पण सत्कार त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे असं मला उज्ज्वलाने सांगितलं आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांच्या दोन्ही आवडत्या निवेदिकांचा त्यांनी सत्कार करावा.
माझ्या कुटुंबातील मनोज जांभूळकर, दादा सोनवणे, महेश शिंदे, राजेश रणदिवे, राधिका कासट या सगळ्यांचे मनःपूर्वक खूप खूप आभार. प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचे मदतीचे हात असल्याशिवाय कोणताच कार्यक्रम हा पुढे जात नाही. आणि उपस्थित सर्व माझ्या मैत्रिणी प्रेरणासाठी तिचं नृत्य पाहून भारावून गेलेले आहेत आणि मला अगदी आनंदाने हात करतायत. हा आनंद माझ्या मनात मावत नाही. सगळ्यांचे खूप आभार. उपस्थित राहिलात आणि तिला दाद दिली. तर असेच आनंदाने प्रेरणाचे कार्यक्रम पाहत राहू, प्रेरणाचं कौतुक करत राहू आणि प्रेरणाची आई म्हणून तुम्ही जो माझ्यावर अत्यंत प्रेम करीत आहात त्याला कशाचीच उपमा देता येणार नाही. मनःपूर्वक धन्यवाद. 2 मिनिटात सगळ्यांचे आभार मानते आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे जाणार आहोत. ज्या उज्ज्वलाच्या भावना आहेत त्याच भावना ह्या काव्यात आहे. आभार आभार आमच्या विनंतीला मान देऊन आलात. त्याहूनही आभार निमंत्रणाशिवाय आमच्या आयुष्यात आलाच आहात तर कायमचेच राहा. कसे तर किर्र अंधाऱ्या रात्री चांदण्यांची सोबत होऊन राहा. गारठवणाऱ्या सकाळी सोनेरी किरणांची ऊब होऊन राहा. टळटळीत मध्यान्नीला वटवृक्षाची सावली होऊन राहा. आमच्या आनंदात आनंदत राहा. आमच्या दुःखात गहिवरत राहा. तुम्ही बरोबर असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. तुम्ही फक्त सोबत राहा. आम्ही दुसरे काही मागणार नाहीत. प्रेमाच्या ऋणानुबंधाच्या पडलेल्या गाठी अशाच कायम राहू द्या. हीच कृतज्ञ प्रार्थना. आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे आहोत. तिल्लाना आणि मोको कहाँ ढूंढे रे संत कबीरांच्या ह्या रचना आहेत. उत्साह, अध्यात्म आणि आत्मबोध यांच्या संगमाने कार्यक्रमाची सांगत आहोत आहे. तिल्लानाच्या लयकारीत संत कबीर यांचे अमर शब्द गुंफले जातात. मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. ज्याला आपण बाहेर शोधत होतो तो परमात्मा आपल्याच अंतःकरणात आहे. भक्ती, प्रेम, उत्सव आणि तत्त्वज्ञानाचा हा प्रवास अखेरीस आत्मसाक्षात्कारात विलीन होतो. नृत्य येथे केवळ कला राहत नाही, ती साधना बनते, प्रार्थना बनते आणि परमात्म्याशी एकरूप राहण्याचा अनुभव बनते. Give it on.
लाईट तर त्या एक शुभेच्छा ठरतील आणि त्या लाईटाच्या प्रकाशात तिचं पण जीवन असंच उजळत राहो अशा आपण तिला आशीर्वाद देऊया, शुभेच्छा देऊयात. बघा किती छान दिसतंय. खूप मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.